टूर्नामेंट आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील मॅचसाठी. नक्कीच हा होता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने खूप चांगली कामगिरी केली आणि सलग हॅलो हॅलो सामना सुरू होतोय. ऐकूया आपण मनीष सरांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशनजी संते सर. चला तर मग एक शेवटचा कॉल असणार आहे. जे व्यासपीठावरती खेळाडू उपस्थित आहेत, जर आपण आता आमचं व्यासपीठ खाली नाही केलं तर ज्या टीमचे खेळाडू उपस्थित आहेत त्या टीमला 2 धावांची पेनल्टी आपण घोषित करणार आहोत. आपल्याकडे हे षटकाच्या 2 चेंडूंपर्यंतची मुभा आहे. त्यानंतर तिसऱ्या चेंडूपर्यंत जर आपण व्यासपीठ खाली नाही केलं तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी देण्यात येणार आहे. विनंती असेल मित्रांनो, आपली हक्काची नक्की स्पर्धा आहे, पण तरी नियम पाळणं तेवढंच गरजेचं आहे. पहिला चेंडू फेस करत असताना रिव्हर्स स्वीपचा वापर केला. पाच आणि बॉलचा काहीही कनेक्शन होत नाहीये. चेंडू अगदी पायाला आदळतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत्या. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांची टीम देखील थोडं चांगलं काम करते. सलगचे 2 चेंडू इथे निर्धाव येतात. बॅक टू बॅक डॉट बॉक्स टाकलेत आणि सनीने देखील म्हटलं होतं ना की आमच्यासाठी देखील महत्वाची मॅच आहे आणि ती आम्ही खेळणार देखील तशी आहोत. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्रॉस बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे देखील अजून एक डॉट बॉल येतोय. ती पहिलं षटक ना आतापर्यंत आपल्या नावावरती सनीने केलंय. कॅप्टन आहे, आयकॉन खेळाडू आहे आणि खेळ देखील ना आयकॉन खेळाडू सारखाच होतोय. आणि बघा ही लढत, ही कॉन्टॅक्ट रायव्हलरी, ही बॅटल ना आयकॉन विपक्ष आयकॉनची सुरू आहे. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, योग्य त्या वेळेवरती ओळखला, शॉट चेक केला आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा वापर करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालं. खातेचा श्रीगणेश झालाय, धावेचा श्रीगणेश इथे होतोय. पहिली धाव इथे धावफलकावरती ऍड होते. 4 चेंडू आणि फक्त एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. बघूया टार्गेट काय सेट होतोय. जो विक्रम होता तो मोडीस काढण्यात आला. त्यानंतर बॅक टू बॅक आपण बघितलं की धावा डिफेंड देखील झाल्यात. यावेळी देखील पुन्हा एकदा पायावरती चेंडू बदललाय आणि यस, लेग बाय स्वरूपाची ही धाव असणार आहे. दुपारचं सत्र आणि एनर्जी लेवल्स बघा. वा सर, क्रिकेटने आपल्या सर्वांना बरंच काही दिलंय. यावेळी पुढे सरसावून अगदी ट्रॅक मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे केला होता. लंगोवरती चांगलं क्षेत्ररक्षण. चर्चा आपण अनेक वेळेस करत होतो ना भावेश की क्रिकेटने आपल्याला बरंच काही दिलं, आपल्याला प्रसिद्धी दिली, आपल्याला फेम दिलाय, आपल्याला पैसे दिले, ट्रॉफीज दिल्यात. तर आपण क्रिकेटला काय दिलं, तर आपण देखील आपल्या परीने क्रिकेटला देण्याचा प्रयत्न करत राहा. आणि आपण पाहतोय सरांचा देखील तसाच प्रयत्न आहे, आमच्या समालोचक टीमचा देखील तोच प्रयत्न राहिला आणि आमच्या आयोजक कमिटीचा देखील तोच प्रयत्न राहिला. एका काळानंतर, एका वयानंतर आपण कदाचित त्या वयामुळे, कदाचित काही दुखापतीमुळे, काही जबाबदाऱ्यांमुळे क्रिकेट खेळणं बंद होतं. पण क्रिकेट पासून असलेलं ते प्रेम आहे ना, ते आपल्याला कधीही क्रिकेट पासून लांब घेऊन जाणार नाहीये मित्रांनो. ते नेहमी आपल्याला क्रिकेटच्या समीप घेऊन येईल. म्हणून क्रिकेटची सेवा नेहमी करत राहा. प्रदीप येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 3 धावा धावफलकावर. प्रदीप येतोय. पहिलाच बॉल स्विच करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. सिद्धू आहे. सिद्धू देखील एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आहे. गेले 2 ते 3 हंगाम आपण बघतोय ना, सिद्धूचा खेळ, त्याचा दर्जा तो उंचावलाय त्याने आणि तो स्वबळावरती उंचावला. हे जास्ती विशेष आहे त्याच्यामध्ये. मग ती गोलंदाजी असू देत, फलंदाजी असू देत. पुढे सरसावलेत पुन्हा एकदा संकेतच्या बॅटमधून टॅपच्या साहाय्याने लॉंग ऑफ वरती एकच धाव इथे देखील मिळणार आहे. थोडीशी संयमी सुरुवात पाहायला मिळते. प्रयत्न होत आहेत, तो इंटेंट दिसत नाहीये.
मोठ्या फटक्यांचा इंटेंट दाखवावा लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार आहे. धावा झाल्यात 5 धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल, यावेळी स्ट्रोक दर्जेदार, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्रिकेट पाहायला मिळतंय बघा, अगदी पुढ्यातला स्लॉटचा चेंडू होता, भिरकोराचा प्रयत्न केला, दर्जेदार स्ट्रोक, तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ वरती पाहायला मिळत आहे. विजय आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण विजयनी देखील केलं. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली डिलिव्हरी होती आणि अशाच प्रकारे विकेटचं पतन होत आहे. संकेत देखील आता होत आहेत बाद. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावा झाला धाव फलकावरती 6. 6 ऑन द बोर्ड. पवन शेट्टी येतात आणि पवन यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी आता संपूर्ण संघाची, लक्ष्मी 11 संघाची असणार आहे. पहिला चेंडू अगदी एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला लीव्ह करतात. योग्य त्या वेळेवरती ती योग्य ती लाईन ओळखणं गरजेचं असतं. आजचा दिवस देखील तेवढाच महत्वाचा आहे. DPL म्हणजे आपल्या सगळ्यांची हक्काची डोंबिवली प्रीमियर लीग, तिचा हा फायनलचा दिवस. नेक्स्ट बॉल, यावेळी स्विच करायचा प्रयत्न केला, पराग असणार आहे आणि पराग यांच्याकडून ती चूक होते. चेंडू सालाय सीमारेषा पार, आलाय चौकार, येतोय DPL चौकार पवन शेट्टीच्या बॅट मधून. बघा, धावेंचा थोडासा दुष्काळ इथे पाहायला मिळत होता. इथे चौकारांचा पाऊस पाडावा लागणार आहे. ती जबाबदारी आता पूर्णपणे पवन शेट्टी आणि सिद्धू यांच्या खात्यावरती असेल. सिद्धूला देखील माहिती आहे चांगला गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतोय ना, त्याला थोडंसं सन्मान देण्याचं काम त्यांनी देखील आतापर्यंत केलं, पण इथून त्याला आता थोडंसं आक्रमक होणं, थोडंसं अटॅक करणं तेवढंच गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, अगदी पूर्ण चेस केला होता चेंडूला, लीव्ह केला. चांगला लीव्ह इथे केला. व्हाईट बॉल पण घोषित करतायत आणि हे सर ते दडपण असं ना की एखाद्या चांगल्या चेंडूवरती प्रहार होतो, त्यानंतर गोलंदाजाला देखील ते मोठं आव्हान असतं त्याच्यासमोर की आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे आणि त्याच दरम्यान एक व्हाईट बॉल देखील येतो. पुढचा बॉल यावेळी ड्रिल करून दाखवतायत. कव्हर ड्राईव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. धावा झाला धाव फलकावरती 12. 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक गडी देखील बाद झालाय. संकेत आउट झालेत. लक्ष्मी 11 प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बघत काय टार्गेट सेट होतोय. 5 षटकांची मॅच. त्या 5 षटकांच्या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू खूप निर्णायक असतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय सनी. यावेळी देखील चेंडूची पिचिंग अतिरिक्त लक्ष्यच्या बाहेर पाहायला मिळत होती आपल्याला. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. ओम आहे. ओमने देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. डी बॅकवर्ड पॉइंट वरती तैनात केलाय. समोरच्या संघाची देखील बांधणी आपल्याला खूप चांगली पाहायला मिळते. अमाया किंग्स दोन्ही संघांसाठी ही खूप महत्वाची मॅच आहे. खरो या मरोची लढत आहे. अस्तित्वाची ही लढत आहे. ते अस्तित्व डोंबिवली प्रीमियर लीग मधलं असणार आहे. कारण पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळणार आहे. ती कशी मिळेल, काय मिळेल, ते देखील तेवढंच आव्हान असतं.
पुढचा बॉल यावेळी एक कलात्मक फटका पाहायला मिळतो आपल्याला. स्कूप करायचा प्रयत्न केला होता पवननी. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. बॅटची हलकीशी कडा लागते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवतोय. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती, 15 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल यावेळी देखील स्विच करायचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. टीप थर्ड मॅन वरती एकच धाव मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न राहिला. इथून तो माचाना टोन हलकासा सेट होतोय. धावा झाल्यात 16 धावफलकावरती. 16 धावा झाल्या धावफलकावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळतोय. एकच धाव इथे देखील मिळेल. लॉंग ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. एक 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 सिंगल डबल मग घेण्याचा प्रयत्न चाललाय. वाईट बॉल येतोय. एक मिनिट सर, थोडस होल्ड करायचं. हिट मी बॅनर आहे, त्याला आतमध्ये घ्या. हिट मी बॅनरला आतमध्ये घ्या. बघा ते दोन्ही बॅनर्स मैदानात असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन अप्रतिम. ज्या चौकाराची नक्कीच आवश्यकता होती तो चौकार येतोय. यावेळी सिद्धूच्या बॅटमधून तो चौकार येतोय. आता सिद्धूला थोडस आक्रमक होणं गरजेचं आहे. इथून अटॅक करणं गरजेचं आहे. धावा झाल्या धावफलकावरती. 22 धावा झाल्या धावफलकावरती. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 22 धावा झाल्या धावफलकावरती. टॅपच्या साहाय्याने हा फटका पाहायला मिळतो आपल्याला. सत्र दुपारचं असू द्या, सकाळचं असू द्या, सरांची एनर्जी चेक केलाय. अनमॅचेबल एनर्जी आहे. हीच तर आपण चर्चा केली ना. क्रिकेटसाठी तुम्ही काय दिलाय, तर तुम्ही देखील क्रिकेटसाठी चांगलं काहीतरी करण्याचा, नाविन्यपूर्व काहीतरी करण्याचा प्रयत्न करत राहा. तसाच प्रयत्न इथे देखील होतोय. निरंजन सरांचा इशारा आलाय. 1 to go चा 1 to go फेम. 22 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अजून एक चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग पाहायला मिळत होती. लक्ष्मणच्या भरपूर बाहेर पिचिंग आहे आणि सनी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. सनीला देखील माहिती आहे ते वळण, तो स्पिन थोडासा अपेक्षित त्याला आहे. तो स्पिन मिळत नाहीये, ते वळण मिळत नाहीये आणि थोडासा संत गतीने सुरू असलेला हा सामना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र यावेळी देखील अप्रतिम फटका. तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्वीप केलाय. एकच धाव इथे देखील मिळेल. षटक क्रमांक 3 संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती. 24 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ झाला म्हणजे नक्कीच आमची ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात जाईल. बघा आजचा दिवस देखील ना तेवढाच महत्त्वाचा आजचा दिवस आहे. आजचा दिवस हा बलिदान दिवस म्हणून ओळखला जातो. 23 फेब्रुवारी 1931 या रोजी आपले जे फ्रीडम फायटर्स होते, ज्यांच्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य पाहायला मिळत आहे, त्यांचा बलिदानाचा हा आजचा दिवस आहे आणि त्यांना देखील आपण श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न संध्याकाळच्या सत्रामध्ये करणार आहोत. जाऊयात पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने, जिथे मॅच सुरू आहे. दोन्ही बलाढ्य टीम्स मध्ये लक्ष्मी 11 आणि अमाया किंग्स या दोन्ही टीम्स मध्ये मॅच सुरू आहे. दोन्ही टीम्स मध्ये महत्वाची मॅच सुरू आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 24 धावा.
आणि मी विनंती करीन सोनूची नाईक कुठे असतील आपल्याला विनंती असणार साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या विराजमान व्हा आणि इथून सामना एन्जॉय करायचा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रचंड वेग या चेंडूवरती होतं पण दिशेपासून हीन चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी करत राहणं खूप गरजेचं. आतापर्यंत खेळ चांगला झालाय. 3 षटकांमध्ये फक्त आपण 25 धावा दिल्यात. इथून तोच तसाच चांगला खेळ करणं त्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. पण इथून समोरील संघ देखील त्या करणार आहे. सिद्धूनी आतापर्यंत स्वतःची बॅट थोडीशी शांत ठेवली. एखाद दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून नक्की झालाय पण तरी देखील ना आता इथून त्याला तो बॅटचा फेज ओपन करणं थोडंसं अटॅक करणं खूप गरजेचं आहे. अस्तित्वाची ही लढाई आहे. यावेळी खराब चेंडू होता. हिट मी बॅनरला पहिला 4 आणि यस सिद्धूच्या नावावरती लागतोय. आपल्या या स्पर्धेमध्ये हा पहिला विक्रम भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून एक टी शर्ट त्याच्यासाठी परिधान होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या संकल्पनेसाठी. काय अप्रतिम संकल्पना पाहायला मिळते आणि 2 दिवसामध्ये हा पहिला चेंडू जो आदळतोय त्या हिट मी बॅनरला पास सिद्धू चला आक्रमक करतो आता थोडासा अटॅक. यावी अगदी चेंडू पायाला आदळतोय. यस पंचाचा देखील इशारा येतो. लेग बाय स्वरूपाची ही धाव बघा आता आक्रमण करणं गरजेचं होतं आणि आक्रमण केलंय. धावा झाल्या 30 धाव फलकावरती. या 2 चेंडूचा विचार केला तर या 2 चेंडूंवरती आतापर्यंत 6 धावा आल्या. पहिला चेंडूचा स्क्वेअर वाईड होता त्यानंतर चौकार आणि त्यानंतर लेग बाय स्वरूपाची एक धाव म्हणजे ज्या आक्रमणाची आवश्यकता होती बघा संत गतीने का असेना पण हळूवारपणे ना तो स्कोरबोर्ड ऑन ठेवलाय आणि हाच तर तो अनुभव आहे ना. ते पवन शेट्टीकडे तो अनुभव आहे. त्याला तो खेळ कसा करायचा ती मॅच ऑन कशी ठेवायची ते देखील त्याला माहित आहे. अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे देखील असणार आहे. नेक्स्ट बॉल यावी स्विचिटचा देखना लाजवाब प्रेक्षणीय दर्शनीय डोळ्यांचा पार न फेडणारा फटका येतोय पवन शेट्टीच्या बॅट मधून. व्हॉट अ स्ट्रोक. अप्रतिम खेळ आणि तिथे धावफलक थोडस शांत पाहायला मिळत होतं. आता चौकारांचा पाऊस देखील पडतोय. यावेळी अतिरिक्त बाहेरच्या दिशेने पंचांनी नऊचा कॉल केला. अगदी खेळपट्टीच्या देखील बाहेर हा चेंडू आहे आणि हेच तर ते दडपण आहे. हाच तर तो दबाव आहे. त्या दबावाला झुगारून आपण चांगलं कामगिरी करणं इथून खूप गरजेचं आहे अंबाया 11 या संघाला. दोन्ही टीम्स ज्या फाईट करतायत दोन्ही संघांनी एक सामना हा गमावलाय. बघत आता हा सामना खूप निर्णायक दोन्ही टीमसाठी असणार आहे. इथून या दोन्ही टीमसाठी ना नॉकआउटच झाली आहे टुर्नामेंट. करो या मरोची ही लढत डू ऑर डायच्या मॅचेस. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह लाजवाब अप्रतिम ड्राईव्हचा फटका. पवन शेट्टी नावाचं वादळ या जेबीच्या मैदानावरती डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते आपल्याला. होऊन जाऊ दे डीजे. तो झाला 39 फलकावरती आणि काय फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला.
मी शांत बसलोय. वाघ थोडासा जखमी झाला, बॅकफुटला गेला. त्याचा अर्थ हा नाहीये की त्याचा खेळ संपलाय. त्याचा अर्थ हाच आहे की तो संयम ठेवतोय, तो त्याच्या वेळेची वाट पाहतोय आणि त्याची वेळ आली ना की तो अटॅक देखील करणं जाणतोय. ही ओळख पवन शेट्टीची तो त्याच्या बॅटमधून आपल्याला करून दाखवतोय. बघा समोर असलेलं ते आव्हान अनिकेतचं. अनिकेतने चुका भरपूर केल्यात, पण अनिकेतला देखील ना कमबॅक करून देणं गरजेचं आहे. त्याची वर्णी देखील अमाया किंग सारख्या मोठ्या संघामध्ये लागतंय आणि त्याला देखील आता चोख प्रत्युत्तर देणं आपल्या गोलंदाजीने गरजेचं असणार आहे. चला सनी, भरपूर वेळेचा अवधी घेतलाय, 20 मिनिटं, त्याची देखील आपण नोंद करा. फेअर क्रिकेट होणं, फेअर गेम होणं तेवढंच गरजेचं आहे. 20 मिनिटांनी त्यावरती अतिरिक्त 2 मिनिटं देण्यात येतील आणि जर 22 मिनिटांवरती एकही सेकंड झाला तर आपल्याला 2 धाब्यांनी पेनलाइज करण्यात येईल. धावा झाल्या धावफलकावरती 39, 2 चेंडू 2 चौकार तर आल्यात. तिसरा येतोय का की अनिकेत कमबॅक करतोय. मॅच निर्णायक परिस्थितीमध्ये यावेळी कल्लात्मक अप्रतिम क्षेत्ररक्षण तरी पाहायला मिळतं आपल्याला. काय फिल्डिंग केली आहे. या वादळाला रोखण्यासाठी असं काहीतरी करून दाखवण्याची आवश्यकता होती आणि तशीच फिल्डिंग इथे खूप चांगली करून दाखवतोय आपल्याला. रवींद्र काय फिल्डिंग केली आहे. यावेळी देखील प्रचंड वेग गोलंदाजाकडे होता पण दिशेपासून हीन. देवेंद्रचं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. फाईन लेग असेल, डीप थर्ड मॅन असेल, या रिजन वरती ना चेंडू अगदी फरार होतो कारण बॅटची जी एज लागते त्यानंतर चेंडूला अजून वेग मिळतो आणि गोलंदाज देखील त्याच वेगाने गोलंदाजी करतोय. बघा आता सिद्धू देखील आपली बॅट चांगली चालवतोय का, ती बॅट आग उगळत आहे का सिद्धूची देखील. धावा झाल्या धावफलकावरती 41, 41 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल स्विच करायचा प्रयत्न केला, गॅप मध्ये चेंडू आहे तरी देखील चांगलं क्षेत्ररक्षण इथे सनी स्वतः तैनात आहे आणि सनीकडून चूक होणं हे खूप कमी वेळेस पाहायला मिळतं आपल्याला. षटक क्रमांक 14 संपलाय आणि धाव फलकेला आता नक्कीच आकार दिला लक्ष्मी 11 संघांनी. धावा लागल्यात धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सत्तेचाळीस धावा लागल्या धाव फलकावरती. सिद्धू देखील थोडासा शांत होता. आयकॉन आहे, खेळ देखील आता आयकॉनला सरकस करण्याचा प्रयत्न, पण तेवढंच चातुर्य त्या गोलंदाजाकडे पाहायला मिळते आपल्याला. बघा पहिला चेंडू जो प्रचंड वेगवान होता त्या वेगवान चेंडूवरती प्रहार केला, त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं आणि हे चातुर्य आपल्याकडे असणं, ही चालाकी आपल्याकडे असणं ना तेवढंच गरजेचं जेव्हा आपण गोलंदाजी करत असतो. ते व्हेरिएशन्स आपल्याकडे असणं, ते चांगले चेंडू हाताळणं, प्रत्येक चेंडूवरती नाविन्यपूर्व नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. 48 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल यावी मनगटाच्या साहाय्याने घेऊन काढला. चांगली बॉलिंग होते, खूप चांगली बॉलिंग होत आहे आणि अशाच गोलंदाजीसाठी ओळखला जातो धनंजय, जो गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. कारण शेवटचं षटक फेकत असताना ना ते खूप मोठं आव्हान असतं. स्लॉक षटक, बॅटर अगदी प्रत्येक चेंडूवरती ना जसं काय फ्री हिट मिळालाय तसा प्रत्येक चेंडूवरती हल्ला करत असतो, आक्रमण करत असतो आणि त्यावेळेस त्यांना शांत ठेवणं हे देखील तेवढंच मोठं कार्य आहे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुलचा फटका लाजवाब पुल पाहायला मिळतोय. सिद्धूच्या बॅट मधून आलाय अजून एक दणदणी चौकार. चला विनंती असेल कॅप्टन इथे उपस्थित आहेत. हाय प्रोफाईल या टीमचे. विनंती असेल जिजा 11 आपण टॉस या, कारण की सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. डू ऑर डाय हा सामना असणार आहे. चला यस दिनेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एक लेजंड क्रिकेटर आहेत दिनेश यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. सामना फार महत्वाचा आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देखील देऊया. जिजा 11 आणि हाय प्रोफाईल या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच. टेल असं कॉल आहे आणि आले हेड. टॉस जिंकलेला आहे जिजा 11 या टीमने. आमच्या सोबत अक्षय गुरव आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर हाय प्रोफाईल संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल, कारण की इथून प्रत्येक सामना हा डू ऑर डाय आहे. स्ट्रॅटर्जी अशी काय नाही, मग सारखं खेळू. समोर चांगला संघ आहे. दिनुदा वगैरे बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे त्यांचा. कमीत कमी धावांमध्ये त्यांना अडवायला बघू. तर नक्कीच या एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? डोंबिवली
प्रीमियर लीगचं आयोजन आहे. खूप चांगलं व्यासपीठ आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा खूप मस्त आहे, मगाशी पण बोललो, चांगली स्पर्धा एकदम. नक्की शुभेच्छा असतील. सामना देखील सुरू आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. ओटो कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत, मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय सागरजी मोरे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशन सर. स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं. आता संध्याकाळ थोडी जवळपास होत आली, 4 वाजले, हलकंसं ऊन खाली झालं तर काही जणांनी संध्याकाळचं शेड्यूल ठेवलं असेल की डोंबिवली प्रीमियर लीगला बघायला जायचं आहे. त्यांचं पण स्वागत आहे. या बॉलवर देखील पहिलाच बॉल आणि इकडे थांबवलं गेलं आहे. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव झाली आहे. टार्गेट आहे आपण पाहिलं तर 61चं, म्हणजे काल पण 61चं टार्गेट होतं. हा बॉल मला असं वाटतं डायरेक्ट वेस्टवरून ईस्टला चुकीच्या पद्धतीने बॉल पहिला गेला. बॉलर शुभम. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. तृतीय क्रमांक पाहिलं तर 15,000 रुपये. चतुर्थ क्रमांक देखील 15,000 रुपये. खूप चांगल्या ट्रॉफीज आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आहे. खूप चांगली सायकल तिकडे आपल्याला पाहायला मिळतीये. या बॉल देखील ड्राईव्ह केल्या गेल्या. बॉल तिकडे प्लेयर आहेत. रॉकेट थ्रो पाहिला गेला. चांगला थ्रो दिला पण तिकडे रन मिळेल सिंगल. 61चा पल्ला गाठायचा, त्यामुळे आता बॅटर सनीला पण बॅटिंग करावी लागेल. चान्स घेणं गरजेचं आहे. 61 करायचे, त्यामुळे 15च्या सरासरीने तब्बल या प्रत्येक ओव्हरमध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे. 2 दिवस ही टुर्नामेंट, 16 संघ, त्यातून 4 संघ क्वालिफाय होणार, त्यातून 2 आणि त्यातून 1 चॅम्पियन. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली. सेलिब्रेशन. चांगली कॅच पकडली गेली बॅटर सिद्धेशने आणि इकडे मात्र बॅटर बाहेर जावं लागेल सनी. न्यू बॅटर पाहिलं जर अनिकेत नवीन बॅटर. अनिकेतला पण चान्स घ्यावा लागेल. आता 60-61 करायचे, त्यामुळे बॉलर पण बघत बसला. या बॉलर पण ड्राईव्ह केलं गेलं आणि अजित सरांची एक वेगळी स्टाईल आहे. 1 to go. काही लहान मुलं इकडे फक्त 1 to go बोलायला पण आलेत, मॅच बघायला नाही आलेत, 1 to go बोलायला पण आनंद घेत आहेत. या बॉल देखील फ्लिक केला गेला आणि मोये मोये 4 रन. मॅच सुरुवात झाली आहे. टर्निंग पॉइंट होऊ शकतो का? बाउंड्री आली या ओव्हर मध्ये. स्कोर जाईल मात्र तिकडे 4 ने पुढे स्कोर झालाय. 8 रन झाले धावफलकावरती. आणि वरील मॅचच्या दिशेने एक चांगली मॅच पाहायला मिळते आहे. अप्पाचा विषय हार्ड आहे. बॉलिंग साठी सिद्धू. नाम है सिद्धू. पहिल्याच बॉलवर सिद्धूचं स्वागत केलं होतं, बट फटका थोडा फसला तिकडे आणि सिद्धूने स्वतः बॉल अडवला होता, पण अनिकेतने चांगलं टायमिंग केलं गेलं. समोर चांगला स्ट्रेटचा स्ट्रोक होता. रन आपण परत सिंगल मिळेल. आता स्ट्राईक एंडला बॅटर येत आहेत हरेश. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. संपूर्ण डोंबिवलीचे स्थानिक खेळाडू त्यांच्यासाठी एक चांगली प्रीमियर लीग DPL. या बॉलवर कट केला गेलाय. तिकडे मात्र
चांगला जम्प केला अमोलने. अमोलने अगदी बास्केटबॉल स्टाईलने बॉलात मध्ये ढकलला. बेल स्टॉप अमोल. डबल डी मध्ये 10 रन झाले धाव फलकावरती. अजून 51 धावांची गरज आहे. अनिकेत आणि हरेशला मात्र चान्स घेणं गरज आहे. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. या बॉल देखील फ्लिक केला गेले. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल. एक रन सिंगल. टार्गेट मोठा आहे त्यामुळे आता फ्री माइंड बॅटिंग करावी लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. अमया किंग्स त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर टीम लक्ष्मी 11 या बॉलवर हवेत खेळले गेले आणि समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला. बॅट आउट. न्यू बॅटर ओम. पहिलाच बॉल ओमने देखील अगदी हलक्या तऱ्हेने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. रन सिंगल मिळेल. महत्वाची मॅच असणार आहे त्यामुळे ही मॅच जिंकून खूप गरजेचं आहे की पुढे जायचं आहे. आपले सर्व खेळाडू आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर ज्याने टेनिस बॉल क्रिकेट गाजवला असा स्विंगचा सुलतान खान यांचं स्वागत होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्विंग का किंग सुलतान खान यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक महाराष्ट्रातील नक्कीच नामवंत पुरस्कर्ते विकी पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भूमिक 11 गंधारी हा संघ आपण नेहमीच पाहत असतो खुल्या गटातून खेळताना आणि त्या संघाचे पुरस्कर्ते विकी पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सुलतान खान आणि विकी पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. आणि बाउंड्री असणार आहे त्यामुळे रन्स आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वरती जाताना पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे सर्वांचं. आज सर्व आमचे मान्यवर देखील खूप चांगलं क्रिकेट ज्याने पण अगदी मुंबई पासून दुबई पर्यंत ज्याने क्रिकेट खेळलं. सुलतान खान खूप चांगले आपल्या बॉलिंगच्या जोरावर मध्ये टेनिस बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेट एक वेगळा स्विंग त्यांचा पाहिला गेलाय. एक एक रन एक एक ओव्हरथ्रो पण या ग्राउंडवर खूप मॅटर करेल. स्कोर झाला तर आतापर्यंत 16 रन झाले धाव फलकावरती. मॅच थोडीफार ऑन होईल का? 61 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे या ग्राउंडवर. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे
खेळणं सोपं नाहीये. प्रत्येक विभागात अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. त्यात सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट, कॅप्टनच्या बॉलने हलक्या बॉलने क्रिकेट खेळलं जातं. या बॉलवर पण एक सिंगल रन मिळेल. चुकीच्या पद्धतीने थ्रो पाहिला गेला फिल्डर सिद्धूने. तिसरी ओव्हर चालू आहे. रन्स आले 17. या बॉलवर स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसलाय. बॅटर आउट. बॉक्स आउटच्या मध्ये अनिकेतला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फटका चांगला होता बट बॅटिंगवरचं नियंत्रण हुकलं आणि बॉक्स आउटच्या मध्ये मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅटर आपण पाहिलं तर पराग येत आहेत. परागला पण आता मात्र बॅटिंग करावी लागेल. लास्ट मॅच मध्ये परागने चांगला खेळ केला होता बट मॅच फिनिश करू शकले नव्हते. त्यामुळे आता परागला ही मॅच कुठे ना कुठेतरी पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. दुवाड्याची मॅच आहे. करो या मरो. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल क्रिकेटमध्ये फुटबॉल. क्या बात आहे पवन. आपला अनुभव तिकडे पणाला लावलाय पवनने आणि एक्सपिरियन्स काय असतो त्यांनी दाखवलं. वेल स्टॉप पवन. का गेले कित्येक वर्ष डोंबिवलीचं चांगलं क्रिकेट त्यांनी पाहिलं आणि खूप चांगलं बॉलवर आले. त्यांना माहिती आहे की तिकडे हात पोहोचणं थोडं कठीण होतं. त्यामुळे फुटबॉल पद्धतीने बॉल त्यांनी अडवला. बाउंड्रीची गरज आहे. या बॉलवर देखील टॅप केला गेलाय. बॉल मात्र थांबणार नाही. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. बाउंड्री. या बॉल देखील फाईट लागले खेळले गेले. स्ट्राईक हिटला डायरेक्ट हिट. लाऊड अपील. थर्ड अंपायर चेक केलं जाईल आपलं आणि अंपायरचा सॉफ्ट डिसिजन आउट आहे. पण आपण चेक करूयात. डिसिजन पेंडिंग आपण नक्कीच कळू तुमच्यापर्यंत आणि बॅटर आउट. बॅटरला बाहेर जावं लागेल. पंचांनी मात्र ते आउट दिलं होतं पण चेक केलं गेलं. खूप चांगला डायरेक्ट हिट लगावला गेला तिकडे. राजूने बॅट्समॅन को कर दिया बाजू. परफेक्ट टायमिंग केलं राजूने आणि चान्स घेतला. त्याला माहिती आहे इकडे रिप्ले पाहू शकतो आपण एलईडी स्क्रीनवरती आणि काही काळ बॅट हवेत होती. मॅच आता मात्र थोडी कठीण झाली. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम ओमाया किंग संघ थोडा बॅकफुटला गेला. 1 to go या बॉलवर देखील आणि तिकडे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर पाहिला तर फक्त आणि फक्त 22 रन झाले. तर मॅचला जिंकण्याकरिता सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय नितीन म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये.
आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय नितीन दादा म्हात्रे यांचं इथे आगमन होतं आहे. नक्कीच संपूर्ण सायकलने ते भारत दौरा करतात. संपूर्ण गडकिल्ले असतील आपल्या या महाराष्ट्र राज्यामधील त्याही गडकिल्ल्यांवरती ते सायकलने प्रवास करतात आणि त्यांचं इथे आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. लेट्स प्ले मॅच. आता थोडीफार कठीण चालली आहे, बट आता बाउंड्री आली तरच मॅच होऊ शकते. ओम म्हात्रेला थोडा चान्स घ्यावा लागेल बॅटिंग साठी. ओम त्या सोबतीला आपण पाहिलं तर नॉन स्ट्राइकला सुजल या बॉलवर देखील वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स ते स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय 23. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कॅच सुटले तिकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल. 11 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 37 धावांची गरज आहे. 11 बॉल 37 होईल का? कारण की लास्टला जर 6 बॉल 15 वगैरे आली तर मॅच बघायला मजा येईल. नाहीतर आता थोडं डिफिकल्ट केलं बॅटिंग टीमला. बाउंड्रीची गरज आहे. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. या बॉलवर फ्लिक केले गेले. गॅप मध्ये बॉल. टायमिंगला बाउंड्री आली सुजलच्या बॅट मधून. 4 रन. चांगलं टायमिंग करत असताना फक्त फ्लिक केलं गेलं आणि प्रॉपर टायमिंग केलं गेलं. वेगेला उत्तर फक्त कल्पतेने दिले. 4 रन मिळतील. एक बाउंड्री पण मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. सुजलला माहिती आहे की अजून एका दुसरी बाउंड्री या ओव्हर मध्ये आली. लास्टला 6 बॉल 17 वगैरे पण आपण चेस करू. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एज लागली गेले तिकडे. एक हिट मॅचचा बॅनर आपण बघतोय. जर त्याला लगावलं तर बाउंड्री आहे. त्याला 4 रन मिळतील. बट एक टी शर्ट पण आहे. सिद्धूने एक स्ट्रोक लगावला त्याला. मात्र भवानी स्पोर्ट्स आमचे विनय पवार यांच्याकडून एक चांगली टी शर्ट आहे. सर्व ऑफिशियल आमचे किट पार्टनर ज्यांनी खूप चांगलं किट बनवलं आहे. ट्रॅक, टी शर्ट, अंपायरला देखील टी शर्ट, खूप चांगली ग्राफिक, कॉमेंटेटर विनय पवार आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप चांगलं क्रिकेट. विनय पवार पण स्वतः चांगले खेळले विक्रोळी, कर्णवा नगरला आणि त्यानंतर डोंबिवलीला स्थलांतर झाले आणि हा व्यवसाय आज त्यांनी खूप चांगलं ग्राफ त्याने वरती नेला. डोंबिवली करून प्रवास त्यांचा आता कोकणात देखील खूप चांगलं फ्रँचायझीस. मॅच एक चांगली चालू आहे. थोडी क्रुशल आहे. ओम म्हात्रेला जर इकडे बॅटिंग केली, ओम म्हात्रेने 1-2 बाउंड्रीज मारले तर ओम म्हात्रेची पण चर्चा आज होईल. ही मॅच जर जिंकून दिली टीमला तर. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळले गेलेत. बघा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा टीमला गरज असताना परफॉर्मन्स होतो तेव्हा आपलं नाव नक्की होतं. कारण की ही मॅच डुआर्ड आहे. जो जिंकेल तो पुढे खेळेल, जो पराभव होतो त्याला मात्र ही क्रीडा स्पर्धा इथेच त्यांचा प्रवास थांबेल. या बॉल देखील फ्लिक केला गेला. टायमिंगला गॅप मध्ये बॉल. 4 रन. सुजल, बघा सुजल अर्धीच बॅट ओपन करतोय. पूर्ण बॅट ओपन करत नाही. तरी फ्लिक केला तरी बाउंड्री आली आहे. मला असं रेड कलरची कॅप त्याला लकी आहे. जॉर्डन सारखी त्यांनी कॅप घातली आहे. बास्केटबॉल प्लेयर. बॅनर स्पोर्ट्स यांच्याकडून देखील एक चांगली सायकल आहे. बघूया आता सायकल ती कोण घेऊन जाईल. या बॉलवर देखील फटका थोडा फसला गेलाय. सुजल नाराज आहेत. 2 बाउंड्रीज या ओव्हर मध्ये आल्यात आणि समीकरण आता बदललं गेलं. लास्टला 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 26 रनची गरज आहे. थोडं आता कठीण झाली मॅच, पण सुजल प्रयत्न करतायत. 6 बॉल 26 होईल का? बॉलिंग साठी आपण पाहिलं तर भावेश. 6 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. कुठलीच मॅच छोटी नाही आणि कुठलीच मॅच मोठी नाहीये. 6 बॉल 26 पण होऊ शकतील, प्रश्नचिन्ह आहे, बट होऊ शकतात. पहिला बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. चांगला बॉल तिकडे मागे कीपरने अडवला. सिद्धू
6 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. दडपण तर बॉलरवर पण आहे, तेवढंच दडपण बॅटरवर पण आहे. बस बॅटर थोडी फ्री माइंड बॅटिंग करतील. आणि मॅच आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बदलताना पहिली गेली आहे. 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 24. भवेश देखील आपण पाहिलं तर मॅच 6 बॉल 24 ची मॅच पण लास्टला 2 बॉल 12 वगैरे 2 बॉल 8 वगैरे आली तर बघायला मजा येईल. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल आणि तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटर सुजलला. भावेशने 2 बॉल वाईट टाकले, त्यानंतर हा बॉल चांगली पिचिंग केली. लक्ष्मी इलेव्हन संघ आता मॅच मध्ये आली आहे. न्यू बॅट आता येथील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका हवा होता तिकडे आपण पाहिलं तर सिंगल रन. भावेशने चांगलं कमबॅक केलं, कॉन्फिडन्सने 2 बॉल टाकले. त्याला माहिती होती की 6 बॉल 26 मोठी मॅच आहे. 2-3 बॉल आपण परफेक्ट टाकले तर आपण मॅच मध्ये येऊ. प्रणव पॅन्थर्स आणि एसबी ग्रुपने पण खूप चांगला खेळ केला आणि 2 टीम मला असं वाटते 2 मॅच जिंकल्यात. त्यामुळे अजूनही रिझल्ट बाकी आहे की क्वार्टर फायनल सेमी फायनल कोण खेळेल. काल तन्मय प्रतिष्ठान आणि जमा 11 हे 2 संघ सेमी फायनलला क्वालिफाय झाले. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 4 रन वेळ निघून गेली आहे आणि जवळपास ही मॅच आता आपण पाहिलं तर लक्ष्मी इलेव्हन संघाने स्वतःकडे खेचली आहे. 61 एक भलं मोठं टार्गेट होतं. वन टू गो फेम अजित निकम सरांचा देखील इथे एक वेगळा चाहता वर्ग आहे. बॅटने खेळले गेलेत आणि चांगला बॉल अडवला तिकडे. प्रणवने लास्टच्या बॉलवर देखील चांगले एफर्ट्स दिले. वेल प्लेड. लक्ष्मी इलेव्हन संघ मात्र ही मॅच जिंकतोय. एक मोठा विजय आणि कॅप्टन थोडे खुश झाले. पवन अभिनंदन आणि त्यांची संपूर्ण टीम चांगला खेळ करत असताना पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर बिनबाद 29 धावांची सिद्धूची एक आपलातून बॅटिंग. 10 बॉल 17 पवन. त्यानंतर